चला तर आज बनवूया अगदी हॉटेलमध्ये भेटतो ना तसाच उत्तप्पा आणि तोही अगदी सोप्या पद्धतीने. आणि या एका बॅटरपासून तुम्ही डोसा, उत्तप्पा, इडली, आप्पे हे सर्व बनवू शकतात. तर इथे मी 3 ग्लास तांदूळ घेतलेत आणि अर्धा ग्लास सफेद उडदाची डाळ आणि अर्धा ग्लास मुगाची डाळ घेतली आहे. एकदा अशा पद्धतीने बॅटर बनवून बघा. चवीत काहीच फरक पडत नाही. खूप छान टेस्टी लागतं सगळं. तांदूळ 4 ते 5 पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेत. सकाळच्या वेळेस मी हे भिजत टाकले. संध्याकाळी छानपैकी ते मिक्सरला वाटून घेतले आहेत. यामध्ये मी कोणतेही पोहे वगैरे काहीच टाकले नाही आणि रात्रभरासाठी बॅटर फर्मेंट करायला ठेवून दिलं आहे. बॅटर बघू शकता तुम्ही किती छान फर्मेंट झालं आहे. तर चला तर आज यापासून आपण उत्तप्पा बनवूया. एका पातेल्यामध्ये मी जेवढं पाहिजे होतं मला तेवढं पीठ काढून घेतलं. त्यामध्ये चवीनुसार मीठ टाकलं आणि थोडीशी साखर टाकली. साखर टाकल्यामुळे आपल्याला उत्तप्प्याला खालच्या साईडने खूप सुंदर असा रंग येतो. मिश्रण पिठामध्ये व्यवस्थित एकजीव करून घेतलं. उत्तप्प्यासाठी एकदम बारीक मिरची कट करून घेतली, कांदा, टमॅटो आणि कोथिंबीर कट करून घेतली. आता इथे मी लोखंडी तवा घेतला आहे. ज्या तव्यावर मी रोज पोळ्या भाकरी करते हा तोच तवा आहे. त्याला थोडं तेल लावून घेतलं आणि वरून पाणी शिंतडून घेतलं. त्याचं टेम्परेचर कमी करून घेतलं आणि त्यानंतर 2 चमचे बॅटर टाकून घेतलं. बॅटर आपल्याला जास्त पातळ नाही पसरवायचं कारण उत्तप्पा हा जाडच असतो. बॅटर पसरवलं की लगेच त्यावर कांदा, टमॅटो, हिरवी मिरची आणि कोथिंबीर टाकलं. उलथणीच्या साहाय्याने थोडंसं वरून प्रेस करून घ्यायचं. आता यावर तुम्ही तेल, तूप, बटर काही लावून छानपैकी भाजून घ्या आणि खालच्या साईडने बघू शकता उत्तप्प्याला किती सुंदर रंग आला आहे आणि तयार झाला आपला ओनियन टमॅटो उत्तप्पा. एकदा नक्की करून बघा आणि कसा झाला मला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर एक लाईक करा आणि अशाच नवनवीन व्हिडिओंसाठी आणि माझे डेली ब्लॉग बघण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.